सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज। खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ वडूजमध्ये दुग्ध अभिषेक आंदोलन। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ वडूज येथे गुरुवारी आंदोलन करण्यात आले। यावेळी खासदार राऊत यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करून शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। तसेच बसस्थानक परिसरात उभारण्यात आलेला खासदार राऊत यांचा तब्बल 40 फूट उंचीचा फ्लेक्स बोर्ड सर्वांचं लक्ष वेधून घेत चर्चेचा विषय ठरला आहे। सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले। यावेळी जिल्हा संघटिका सलमा शेख, सुप्रिया थोरात, जिल्हा नियोजन समिती सदस्य अर्जुन मोहिते, उपतालुका प्रमुख आबासाहेब भोसले, मुकुटराव कदम, शहर प्रमुख सुशांत पार्लेकर, राहुल मंगरुळे, विकास काळे, सागर माने, राजेंद्र जगदाळे, अविनाश पवार, आनंद बाबर, विजय कदम, सचिन चिंचकर, सुनील माने, सचिन गवळी, संदीप देवकर, पप्पू करमारे, प्रीतम तिवाटणे, प्रवीण कट्टे, विनोद इंगळे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी शिवसेना अंगार हे, बाकी सब भंगारे अशा घोषणांनी परिसर दाणादाण गेला। आंदोलनादरम्यान खासदार संजय राऊत यांच्या 40 फूट उंच फ्लेक्सला दुग्धाभिषेक करून शिवसैनिकांनी त्यांच्या समर्थनाची भूमिका ठामपणे व्यक्त केली। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रताप जाधव यांनी या भागातील मंत्री महोदयांच्या माध्यमातून झालेल्या विकास कामांचा आम्हाला निश्चितच अभिमान आहे। मात्र खासदार संजय राऊत यांच्याविषयी त्यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी आणि खेदजनक आहे। लोकशाही व्यवस्थेत सत्ताधाऱ्यांइतकेच विरोधकांचंही महत्त्व असते। जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांबाबत संयमाने बोलणे अपेक्षित आहे। सध्या विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असूनही लोकशाहीसाठी चिंतेची बाब असल्याचं म्हटलं। औचित्य म्हणजे संबंध देशामध्ये गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय की आमदार फोडाफोडे असेल, खासदार फोडाफोडे असेल, फोडा आणि राज्य करा या तंत्राने देश सध्या चाललेला आहे। पण अशा या तत्वावरती मात करून सुद्धा त्याने खरोखर प्रामाणिकपणाची आपली या ठिकाणी सर्वांना एक उदाहरण स्थापित केलेलं आहे। असे आमचे राऊत साहेब, संजय राऊत म्हणजे या देशातील प्रमुख विरोधी आवाज आहे। या आवाजाबद्दल आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यांच्यासाठी जर कोणी चुकीचा उद्गार काढत असेल तर खरोखर त्याबद्दल आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। आणि आमच्या उद्धव साहेबांचे शिलेदार, शिवसेनेचे शिलेदार जे खरोखर बाळासाहेबांच्या मुशीमध्ये तयार झालेले आमचे नेते आदरणीय राऊत साहेब यांना या ठिकाणी मानाचा मुजरा करतो आणि सर्व या शिवसैनिकांच्या वतीने या झालेल्या घटनेचा आम्ही निषेध करतो। आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी साहेब ठाकरे यांच्याविषयी येथील लोकप्रतिनिधी माननीय मंत्री महोदय यांनी जे उद्गार काढलेले त्या निषेधार्थ आज आम्ही सातारा जिल्हा शिवसेनेच्या वतीने इथं दुग्धाभिषेक करण्यासाठी आलो आहे। एक जबाबदार मंत्री, एक जबाबदार पक्षाचा नेता एक पक्षाच्या प्रमुखाबद्दल असं बोलत असेल तर अगदी आम्हाला खंत वाटते। आम्ही त्यांचा आदर करतो। या भागात महत्त्वाचा पाणी प्रश्न किंवा या भागाच्या विकासाची चालना त्यांनी दिलेली आहे। हे उद्गार विरोधक म्हणून आम्ही काढतोय, पण त्यांना त्याची जाणीव नाही। एक पक्षाचा नेता व पक्षाचा एक मंत्री, एक महाराष्ट्रात प्रमुख असलेला पक्ष, ज्या पक्षाचं देशात दखल घेतली जाते त्या आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी अपशब्द काढलं, त्याबद्दल मी त्यांचा प्रथम निषेध करतो। दुसरा विषय म्हणजे पक्षाची जी भूमिका आमची मांडतात, जो पक्षाचा आमचा आवाज आहे त्या आवाजाबद्दल त्यांनी जे उद्गार काढले व त्यांच्याबद्दल जी टीका केली त्याबद्दल मी त्यांचा निषेध करतो। आणि येणाऱ्या काळात जरी आम्ही मुठभर असलो, हा दिवस कायम कोणाचं नसतात। मंत्री महोदय बी एक काळ विरोधी बाकावर बसलेले होते। आज जरी ते मंत्री असले तरी त्यांनी खाली त्यांचा काळ मागचा पूर्ववर बघितला तर तो बी त्यांचा काळ बघण्यासारखा होता। पण आम्हाला त्यावर टीका करायची नाही। काळ हा कायम आहे असा राहत नाही। येणारा काळ, येणारी दिशा तुम्हाला दिसत। पण पुन्हा एकदा आमच्या पक्षप्रमुखावर, आमच्या शिवसेनेवर टीका केलेली आम्ही खपवून घेणार नाही, असं या आपल्या निवेदनाद्वारे आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतो। सामाजिक, सांस्कृतिक, कृषी, शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील रोजच्या नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनतेचा पुढारी न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।